नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते जीवामृत स्लरी सोडण्याबाबत. या ठिकाणी आपण टरबूज पिकासाठी 8 दिवसा पहिले स्लरी तयार करण्यासाठी टाकली होती. त्यामध्ये गाईचं शेण, गूळ, ताक, गोमूत्र आणि स्लरी लवकर डिकंपोज होण्यासाठी आपण वर्मीवॉशचा वापर केला होता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या असते की स्लरी गाळायला त्यांना बऱ्याच प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. पण वर्मीवॉश टाकल्या कारणाने स्लरी नितळ पाण्यासारखी तयार होते, ती लवकर डिकंपोज होते. ते आपण आत्ता तुम्हाला दाखवतो. बघा, अशा प्रकारे स्लरी पूर्णपणे डिकंपोज होऊन अशा प्रकारे गाळली जाते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चोथा किंवा कुठलेही शेणाचे कण राहत नाही.